करवीर तालुक्यातील सांगरूळ इथला प्रणव देसाई हा तरुण कोल्हापुरातील एका खाजगी कंपनीत कामाला होता। रात्रपाळीचं काम करून आज सकाळी तो दुचाकीवरून गावाकडे निघाला होता। वाकरे ते खुपेरे दरम्यान आल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेनं गॅस वाहतूक करणारा ट्रक आणि त्याच्या दुचाकीची जोरात धडक झाली। या धडकेत प्रणवच्या डोक्याला जबर मार लागला। तातडीनं त्याला उपचारासाठी CPR मध्ये आणलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। प्रणवच्या वडिलांचं 3 महिन्यांपूर्वी निधन झालंय। घरामध्ये आई आणि 2 बहिणी आहेत। या सर्वांची जबाबदारी प्रणव याच्यावर होती। कौटुंबिक जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रणवच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। सध्या कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे। या मार्गावर अनेक ठिकाणी दुभाजक नाहीत, साईड पट्ट्या खचल्या आहेत। यामुळे या मार्गावर सातत्यानं अपघात होत असतात। हे अपघात रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी होतीये।